नमस्कार. बालभारती रिवाइंड या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला, आज पुन्हा एकदा आपल्या बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा देऊया. चला तर मग माझ्यासोबत वेळेत थोडं मागे जाऊया. साधारण 1988-90च्या काळात डोळ्यासमोर आणा महाराष्ट्रातलं एक शांत सुंदर खेडगाव. सकाळची वेळ आहे, पक्ष्यांचा तो मंजूळ किलबिलाट कानावर येत आहे आणि अंगावर एक गार वाऱ्याची झुळूक येते. बघा तर, सूर्यदेव नुकतेच आकाशात आले आहेत आणि त्यांची ती सोनेरी कोवळी किरणं जणू काही या हिरव्यागार शेतांवर शाल पांघरत आहेत. सगळीकडे कशी एक शांतता पसरली आहे. आणि ती बघा, आपली जिल्हा परिषदेची शाळा किती ओळखीची वाटते नाही का? जणू काही नव्या दिवसाचं स्वागत करण्यासाठी आणि आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी आपली वाटच बघतीये. तर मग आज याच शाळेच्या आठवणीत रमताना आपण उघडणार आहोत इयत्ता दुसरीच्या बालभारतीचं पुस्तक आणि त्यातलीच एक खूप गोड आणि सोपी कविता पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. कवितेचं नाव आहे पीक आणि ही सुंदर कविता लिहिली आहे कवी राजा मंगळवेडेकर यांनी. मग काय, तयार आहात पुन्हा एकदा लहान व्हायला? चला तर मग डोळे मिटून ही संपूर्ण कविता एका गोड चालीत ऐकूया. मला खात्री आहे ही चाल आणि हे शब्द तुम्हाला तुमच्या बालपणात नक्कीच घेऊन जातील. गाये गाई दूध दे, दूध दिले वासराला, वासरा वासरा बळ दे, बळ दिले नांगराला, नांगरा नांगरा फाळ दे, फाळ दिला जमिनीला, जमिनी जमिनी कस दे, कस दिला कणसाला, कणसा कणसा दाणे दे, पसा पसा भरून घे. आहा, किती सुंदर आणि किती सोपी कविता आहे नाही का? आठवतंय आपल्या बाई किंवा गुरुजी वर्गात आपल्याला प्रत्येक ओळीचा अर्थ किती छान समजावून सांगायचे. चला, आज आपणही तसंच या कवितेचा गोडवा अनुभवूया. बघा, पहिल्या 2 ओळी गाई गाई दूध दे, दूध दिले वासराला. यात कवी काय म्हणतोय? तो त्या प्रेमळ गाईकडे दूध मागतोय आणि मग गाईने तिचं दूध कोणाला दिलं बरं? अगदी बरोबर, तिने ते पौष्टिक दूध आपल्या लहानग्या वासराला दिलं आणि तेच दूध पिऊन वासरू कसं झालं? एकदम गुटगुटीत आणि ताकदवान. आता गंमत बघा, हे देण्याचं चक्र इथेच थांबत नाही. पुढच्या ओळी आहेत, वासरा वासरा बळ दे, बळ दिले नांगराला. म्हणजे दुधातून वासराला जी ताकद मिळाली ती ताकद ते कोणाला देत आहे? ते छोटंसं वासरू मोठं होऊन एक धष्टपुष्ट बलवान बैल बनतं आणि मग तेच आपल्या शेतकऱ्याला शेत नांगरायला मदत करतं. म्हणजे त्याने आपली सगळी ताकद त्या नांगराला दिली. आता नांगराची पाळी. नांगराकडे एक धारदार तीक्ष्ण फाळ असतो. कवी म्हणतोय, नांगरा नांगरा फाळ दे, आणि नांगराने तो फाळ कुणाला दिला? तर जमिनीला. तो फाळ जमिनीत खोलवर जातो आणि सगळी माती भुसभुशीत करतो. म्हणजे जणू काही तो जमिनीला म्हणतोय की चला, आता तयार हो, आपल्याला नवीन पीक घ्यायचं आहे. आता वेळ आहे त्या तयार झालेल्या जमिनीची. जमीन आपला कस म्हणजे तिच्यातली सगळी ताकद, सगळी सुपीकता ती कोणाला देते? बरोबर, ती आपला सगळा कस त्या लहानशा रोपाला देते. आणि तोच कस मिळाल्यामुळे त्या रोपाचं रूपांतर एका भरलेल्या डौलदार कणसात होतं. आणि मग सगळ्यात शेवटी निसर्गाच्या ह्या सुंदर चक्रात आपण त्या तयार झालेल्या डोलणाऱ्या कणसाकडे जातो आणि म्हणतो, कणसा कणसा दाणे दे. आणि मग ते कणीस आपल्याला भरभरून पसा पसा दाणे देतं आणि तेच दाणे खाऊन आपलं पोट भरतं. बघा, निसर्गाचं हे देण्या घेण्याचं चक्र किती सुंदर आहे. प्रत्येक जण दुसऱ्याला काहीतरी देतोय आणि हे जग चालतंय. खरंच ही कविता आणि तिचा अर्थ ऐकता ऐकता मन नकळतपणे कुठे गेलं कळलंच नाही. थेट त्या शाळेच्या अंगणात जाऊन पोचलं. ही कविता ऐकताना खरंच ते लहानपणीचे दिवस डोळ्यासमोर येतात हो ना? ती आपली शाळा, आपले दोस्त आणि आपल्याला घडवणारे आपले गुरुजी. आहा, ती जिल्हा परिषदेची शाळा, शाळेच्या बाजूलाच ते हिरवंगगार शेत, शाळेजवळ बांधलेली गाय आणि तिचं ते बागडणारं वासरू. काय निरागस दिवस होते ते. ह्या सगळ्या आठवणी आजही आपल्या मनात अगदी ताज्या आहेत. आणि या सगळ्या आठवणींमध्ये सगळ्यात महत्त्वाचे कोण होते? तर आपले शिक्षक, ज्यांनी फक्त पाटीवर अक्षरं नाही तर आपल्या मनावर चांगले संस्कार घिरवले. तुम्हाला आठवतात का तुमचे ते शाळेतले गुरुजी किंवा बाई ज्यांनी तुमच्या आयुष्याला योग्य दिशा दिली? जर आठवत असतील तर त्यांचं नाव खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण सगळे मिळून त्यांना एक सलाम करूया. आणि हो,
जर तुम्हाला हा आठवणींचा प्रवास आवडला असेल तर आपल्या बाल भारती रिवाइंड परिवाराचा भाग नक्की व्हा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका गोड आठवणींसोबत.